राज्यातील एका मध्यमवर्गीय वस्तीत असलेल्या शाळेत आज घडलेल्या घटनेने संपूर्ण शिक्षण व्यवस्था हादरून गेली असून 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षिकेवर हल्ला करून त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर याआधी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच गुन्हेगारी जग या चॅनलवरती सबस्क्राईब करा. सकाळच्या सत्रात नेहमीप्रमाणे शाळा सुरू असताना वर्गात शिस्तीबाबत समज दिल्याने नाराज झालेल्या 2 विद्यार्थ्यांनी शिक्षिकेशी वाद घातला आणि तो वाद इतका विकोपाला गेला की त्यांनी शिक्षिकेवर प्राणघातक हल्ला केला. घटनेनंतर शाळेच्या परिसरात एकच गोंधळ उडाला. विद्यार्थी भयभीत अवस्थेत वर्गाबाहेर पळाले तर शिक्षकांनी तात्काळ प्रशासन व पोलिसांना माहिती दिली. जखमी अवस्थेत शिक्षिकेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच पालकांनी शाळेत गर्दी केली. अनेक पालक भावनिक झाले तर काहींनी शाळेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून दोन्ही आरोपी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले असून बाल न्याय मंडळाच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत विद्यार्थ्यांच्या वर्तनात अलीकडे बदल झाल्याचे, मोबाईल आणि सोशल मीडियाचा अतिरेक, घरगुती वातावरणातील तणाव तसेच शिस्तीबाबतचा राग हे घटनेमागील संभाव्य घटक असल्याचे समोर येत आहे. शिक्षण खात्याने या घटनेची गंभीर दखल घेत शाळांमध्ये मानसोपचार समुपदेशन, शिक्षक विद्यार्थी संवाद वाढवणे, शिस्तभंग प्रकरणांवर योग्य पद्धतीने हाताळणी तसेच शाळा सुरक्षिततेसाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे संकेत दिले आहेत. शिक्षक संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत शिक्षकांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र कायदा, शाळांमध्ये सुरक्षारक्षक आणि आपत्कालीन यंत्रणा लागू करण्याची मागणी केली आहे. मृत शिक्षिकेच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या न्यायासाठी सर्व स्तरातून आवाज उठवला जात आहे. समाज माध्यमांवर या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून शाळा ही संस्कारांची जागा आहे की हिंसेची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तज्ज्ञांच्या मते ही घटना केवळ गुन्हा नसून समाज, कुटुंब, शिक्षण पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत आत्मपरीक्षण करण्याची गंभीर वेळ असल्याचे ते सांगत आहेत. शासनाने मृत शिक्षिकेच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर केली असून दोषींवर कठोर कारवाई होईल असे आश्वासन दिले आहे. मात्र या घटनेने शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेली भीती, असुरक्षितता आणि प्रश्नांची मालिका लवकर मिटेल का, हाच आज संपूर्ण समाजासमोरचा मोठा प्रश्न ठरला आहे. धन्यवाद.